श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघरणा, लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोची रपती, समर्थ चरणी जयांची भक्ती. सुहस्ते सेवा नित्य करीती, नित्य यती परब्रह्म. वेदांत आवडीत यासी, श्रवण करीती दिवस निशी. हेरळी कराधिक शास्त्रांसी, वेतने देऊनी ठेवले. त्या समये मुंबापुरी, विष्णू भुवा ब्रह्मचारी. प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोकापदेशिती. त्यासी आणावे अक्कलकोटी, हे उपजला नृपा पोटी. बहुत करुणी खटपटी, भुवांसी शेवटी आणले. रात्रंदिन नृप मंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकांत, श्रुती करीती जन समस्त. सदा चर्चा वेदांत, राजग्रही होतसे. एक दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते त्यावेळी. पहावया तिचे लक्षणा, ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार. ऐसे कुणी सत्वर, यतिराज हसले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती. पाहून यश विचित्र व्रती, बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेडा संन्याशी, फुरळ पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हसुत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुणी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलून, पातले आपुल्या स्वस्थानी. विकल्प पातला मनी, स्वामीची तुच्छ मानिती. नित्य नियम सारोण, ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवांसी, लोटली काही निशी. एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य. महाविचारी त्यातून एक दंश आपणा करीतसे. ऐसे पाहुणे ब्रह्मचारी, खडबडून उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द एक ना बोलवे. जवळी होते ते पारशी, जागृती आली तयासी. त्यांनी धरुणी बुवांसी, सावध केले त्यावेळी. मग स्वप्नींचा वृत्तांत, तयांसी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी, बुवा आले स्वामी पाशी. पुसता मागील प्रश्नांसी, खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार. होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छितसे
तरी स्वप्ने देखुनी वृश्चिकांचे काय म्हणून भ्यालासी. जरी व्रथा भय मानतोसी ब्रह्मपद जानसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे फुकट हातानेची. भुवान प्रतिपटली कोण धरिले तात्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रुनी भरले नयन कंठ झाला सद्गतीत. तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले. यती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत. सता परिशोध भाविक भक्त सप्तमोध्याय गोड हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुख धामा जय जयाजी पर ब्रह्मा. जय जय भक्तजन विश्रामानंत वेशानंता. राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार. राजे राय 72 शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध दया लागला ब्रह्म समध. उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी. समध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकोन गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोग विलास सुखोपभोग कैसा त्यास. निद्राने चिरात्रंदिवस चिंतानले फुलले. केली कित्येक अनुष्ठाने तैसीच ब्राह्मण संत अर्पणे. बहुसाल दिधली दाने आरोग्य व्हावे म्हणून. विटली संसार सौख्यासी त्रासले या भव यात्रेसी. कृष्ण वर्ण आला शरीरासी रात्रंदिना चैन नसे. कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयास स्वप्नीत दृष्टांत झाला. अंकल कोटी जावी तुवा तेथे करावे स्वामी सेवा. यती वचने भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी. तरी तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा ते असे स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्या. हे जाणून हित गोष्टी मानसी विचारोनी शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नर नारी काम धंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे संगती. किती प्रतस्थाने कोण करुणी पूजा द्रव्य घेऊनी. अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरिणे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोड हा. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 9.
श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होते ब्राह्मण भोजने. स्वामी नामाचे जप ध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती कामना धोरणी चित्ती. बहुत लोकदर्शन येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावनी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्याशी येती पै. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठधामा प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळे ग तिच्या हस्ते होतसे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणाला गुणी द्रव्य काही देना. बाईशी द्रव्य लोभ पूर्ण आनंदले तिचे मन. म्हणे मी तुके करीन 2,000 रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करीसी तरी 10,000 रुपयांसी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थनीय स्वामी प्रती काय कार्या फुले करीना. बाई स्वामीसी बोले वचन हे ग्रस्त थोर कुलीना. परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसमाध पीडितो. तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधी पासूनी. ऐसे कदा वरदानी समर्थ तेथुनी उठले. यवन स्मशान भूमीत आले अतिराज त्वरित. एका नूतन खाचेत निजले झाटी टाकोनी. सेवेकरी शंकररावांसी म्हणती लीला करुणी ऐशी. चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. शंकररावे तया दिवशी घामात धला फकीरांसी. आणि शेखनूर दर्ग्यासी ककफणी चढविली. माग काही दिवस लोटत स्वामी राजाज्ञापित. बारीक वाटून निंबपत्र धामिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्म समध. झाल्या स्वामी राजवैद्य व्याधी पडे आपणची. प्रकृती सियाराम पडला राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसमाधी सोडिले. मग पुन्हा नंदेसी दर्शनाले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10,000. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराजा ज्ञापिती गावा बाहेर आहे मारुती. तेथे चुनेच गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशी एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करीताती. सर्वानुमती तेथेची मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली.
इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसत भाविक भक्त नमोध्याय गुणहा श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभ भवतु श्रीरस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय।